नमस्कार मंडळी. नरेंद्र मोदी यांनी काल शपथ घेतली आणि तिसऱ्यांदा ते भारताचे पंतप्रधान झाले. यापूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 3 वेळेस पंतप्रधान होण्याचा मान मिळवला होता. ते रेकॉर्ड नरेंद्र मोदींनी त्यांची बराबरी केली. आता ते देशाचे तिसरे पंतप्रधान झाले, परंतु मागील 2 टर्मप्रमाणे हेही टर्म ते 5 वर्ष पूर्ण करतील का, तर नाही असंच बहुतांशी उत्तर अनेकांच्या चर्चेमधून निघते. आणि चर्चा व्हायला कारण सुद्धा असं आहे की भाजपला 340-240 जागा भेटल्या, स्पष्ट बहुमत एनडीएचं झालं, परंतु जे इतर पक्ष आहेत ते सोबत राहिले ठीक आहे आणि ते सरकले बाजूला आता सत्ता जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू ह्या दोघांची 30 जागा आहेत, 30-32 जागा आहेत. आणि त्यामुळं हे जर लोक सरकले तर सरकार जाऊ शकते. आता हे लोक सरकणार आहेत का, तर चर्चा अशी ऐकायला मिळते की चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार हे इंडिया आघाडीसोबत जाण्यासाठी इच्छुक आहेत. ते पूर्वीपासूनच हिंदुत्ववादी विचाराचे लोक नाहीत. इंडियामध्ये ते आले, परंतु इंडिया आघाडीसोबत सुद्धा सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यामुळं तिकडूनच ते सत्तेमध्ये सहभागी व्हायचा असं त्यांचा मूड आहे. तसं असेल तर ते इंडिया आघाडीला काय गेलं नाहीत. तर एक टेक्निकल अडचण अशी आहे असं सांगितलं जात आहे की देशामध्ये सगळ्यात मोठी पार्टी सध्या भाजप आहे. 240 जागा आहेत. त्यामुळे स्वाभाविकपणे जर भाजपला कुणकुण लागली आणि इंडिया आघाडीमध्ये जाणार आहेत असं वाटलं आणि त्यांचं सरकार होणार आहे असं वाटलं, तर भाजप राष्ट्रपतीकडे दावा करेल सत्ता स्थापनेचा. राष्ट्रपतींना स्वाभाविकपणे सगळ्यात मोठी पार्टी ती म्हणून शिंदेला देश पार्टी म्हणून त्यांना बोलवून घ्यावं लागेल आणि त्यांना 40 दिवस दिले जातील बहुमत सिद्ध करण्यासाठी. आणि या 40 दिवसामध्ये भाजप साम दाम दंडभेद जे काही असेल ते वापरून सत्ता स्थापनेसाठी मजबूत असं एक वातावरण तयार करू शकेल. आणि मग त्या स्थितीमध्ये आपल्याला काय करता येणार नाही. मग काय करा की सध्याच्याला भाजपला सांगा आम्ही सोबतच आहोत, शपथपदी होईल. आणि ज्या वेळेला बहुमताचा खेळ चालू होणार आहे त्यावेळेला बाजू काढून टाका, भाजपचा पत्ता कट होतो. कारण का ऑलरेडी त्यांनी बहुमत सिद्ध शपथ घेतली आहे, बहुमताला त्यांना सिद्ध करायचे, सिद्ध नाही होऊ शकलं, भाजप कटली. आणि त्यानंतर मग इंडिया आघाडी काँग्रेस राष्ट्रपतीकडे दावा ठोकेल सत्ता स्थापनेचा आणि इंडिया आघाडी हे बाकीचे लोक चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना घेतलं जाईल आणि इंडिया आघाडीची स्थापना होईल अशी चर्चा आहे. ही जी लॉजिक आपण सांगितलं किंवा अशा पद्धतीने काहीतरी राजकीय घडामोडी घडतायत हे जे आपण सांगितलं, या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं की खरंच असं काही घडू शकेल का, की मग पंतप्रधान आता त्यांची शपथ झालेली आहे त्याची बहुमतही सिद्ध करतील आणि 5 वर्ष सुखानं त्यांचा राज्यकारभार चालेल असं आपल्याला वाटतं का, की मग इंडिया आघाडी सरकार येईल? आपली मतं निश्चितपणे कळवा. आपलंही लॉजिक काय आहे ते आम्हाला कळवा. जय महाराष्ट्र.